टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज. मुकुंदनगर भागामध्ये विकासाचे जनक जेव्हा मी उपमहापौर होतो त्या टायमाचं राजकारण फार चांगलं होतं. अरुण काका जगताप यांनी मला सत्तामध्ये घेऊन उपमहापौर केलं. काकांनी आणि संग्रामभाईंनी माझं बरंच साथ दिला. आणि सगळ्यात चांगलं मुकुंदनगर आहे म्हणल्यावर सांगायला पाहिजे, तिथं दारूचा धंदा नाही, तिथं जुगार नाही, तिथं काही नाही, तिथं सगळे एज्युकेटेड लोक राहतात. मुकुंदनगरला सोडून तुम्ही पळ काढला. एक मामूली माणूस, जे एक गजफिटर काम करणारा माणूस, आज देवाने मला इतकं हे दिलंय. सगळ्या गोरगरिबाचे आशीर्वाद आणि रस्ते बघा, कोणते टिकले नसते. 15 वर्ष रस्ते राहणं ही फार मोठी नसते. तिथं रस्ते चांगले पाहिजे, तिथे शाळा पाहिजे, एज्युकेशन तिथं चांगलं पाहिजे, स्वच्छता तिथं चांगली पाहिजे. मुकुंदनगरला मी जे केलेले रस्ते ते आज बी तेच रस्ते आहे. जसं ते व्हायला पाहिजे होतं ते विकास मुकुंदनगरला नाही झाला जे आहे. आणि बगर काम केल्याशिवाय नाव होत नाही, कामाने नाव होतं. तब क्या अरुण जगताप. मुकुंदनगर की सावेडी, राजकारण की समाजकारण, MIM की काँग्रेस, MIM की काँग्रेस, ते तुम्हाला आवडेल की काँग्रेस? नमस्कार, टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज अशा व्यक्तिमत्वाशी आपण चर्चा करणार आहोत, जे व्यक्तिमत्व नगर शहराचं नाही तर महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं आहे, नावलौकिक आहे. आणि ते व्यक्तिमत्व काही वर्ष आपल्या महानगरपालिकेचे माजी महापौर देखील, उपमहापौर देखील राहिलेले आहेत. मुकुंदनगर भागामध्ये विकासाचे जनक ज्यांना म्हटलं जातं आणि ज्यांचं एक विजन, विकासाचं विजन जर कसं असलं पाहिजे तर ते विजन त्या व्यक्तीला आपण जाऊन विचारलं पाहिजे. अनेक नगरसेवक येतात आणि विचारतात की हाजी साहेब, नगर शहराला डेव्हलपमेंट कसं करायला पाहिजे, रस्ते कसे असायला पाहिजे. जे लोक आत्ता करतायत ते 10-15 वर्षापूर्वी ज्या व्यक्तींनी विचार केला होता, त्याची ब्ल्यूप्रिंट ज्या व्यक्तीने काढली होती, असे हाजी नजीर आपल्यासोबत आहेत. आणि हाजी नजीर यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत. हाजी साहेब, टाइम्स ऑफ नगरमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. एकंदरीत आपण पाहतोय की सध्याचं राजकारण आपण पाहतोय एकदम दूषित राजकारण झालंय. आपल्या वेळेसचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये काय फरक आपल्याला वाटतो? जेव्हा मी उपमहापौर होतो त्या टायमाचं राजकारण फार चांगलं होतं. त्या टायमाला मी अपक्ष निवडून आलो. मुकुंदनगरवासियांनी मला अपक्ष निवडून आणलं, फार प्रेम केला. त्यानंतर अरुण काका जगताप यांनी मला सत्तामध्ये घेऊन उपमहापौर केलं. संग्राम भैया जगताप हे महापौर होते आणि मी उपमहापौर होतो. त्या टायमाला मुकुंदनगरमध्ये आमचे अनेक कामं झाले. असे कामं झाले जे काकांनी नगर उत्थान आणलं. त्या टायमाला फेज 2 योजना आली आमच्या इकडं. त्यानंतर आमचे ते भुवारी गटर होती, भिंगार नाल्यापर्यंत आलं. ते असे मोठे मोठे कामं आम्ही केले. आणि ते संग्राम भैया महापौर आणि मी उपमहापौर असताना आणि काकांनी आणि संग्रामभाईंनी माझा बरंच साथ दिला. तेव्हा हे मुकुंदनगराचा विकास झाला. त्या टायमाला काकांनी मला पूर्ण अधिकार दिला का तुम्हाला जे कामं खतवायचे असतील ते हाजीसाहेब तुम्ही काम करा. आणि मुकुंदनगर हे असं माझा एरिया होता. मी तिथं 17 वर्ष राहिलो. तिथले लोकसंख्या जे बाहेरून लोक आले, तिथं मुकुंदनगर प्रॉपर बाहेरचे लोक सगळे, तिथं फक्त दायरेवाले लोक आणि फकीरवाड्याचे जागीरदार हे सोडून जर पाहिलं तर सगळे लोक बाहेरून येऊन बसलेले, प्रत्येक जाती जमातीचे, हिंदू, मराठा, वंजारी, ब्राह्मण, मारवाडी, पंजाबी. हे मुकुंदनगर फक्त एक मुसलमानाचं नव्हतं, हे सगळ्या जाती जमातीचं मुकुंदनगर आहे. आणि प्रत्येक व्यक्ती, कुणी जामखेड, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून असे आलेले मुकुंदनगरमध्ये लोक होते. आज ही लोकांची संख्या माझ्या टायमाला कमी होती, पण आज 50,000च्या वरती जास्त संख्या आहे. आणि सगळ्यात चांगलं मुकुंदनगर आहे म्हणल्यावर सांगायला पाहिजे, तिथं दारूचा धंदा नाही, तिथं जुगार नाही, तिथं काही नाही, तिथं सगळे एज्युकेटेड लोक राहतात. महाग एरिया आहे, चांगला सुशिक्षित एरिया आहे. इतकं चांगलं मुकुंदनगर आहे. आणि त्या मुकुंदनगरसाठी मला त्यांनी निवडून आणलं. मला तिथं त्यांनी उपमहापौर केला मुकुंदनगरच्या लोकांनी. मी त्यांचा पहिले तर धन्यवाद करतो का त्यांनी मला निवडून देऊन उपमहापौर संधी दिली. आणि निवडल्यानंतर मी काकाचा धन्यवाद करतो का त्यांनी मला फार मोठी संधी दिली का उपमहापौर मला केली त्यांनी. आणि अरुण काका आज नाही आहेत आपल्यामध्ये, त्यांचं निधन झालं. अरुण काकाचे, तुमचे आणि संग्राम जगताप त्यावेळेला महापौर होते, तुम्ही उपमहापौर होतात. तुमचे जगताप कुटुंबियांशी कसे संबंध आहेत? आणि आज अरुण काकाचं नाव घेतात, तुम्हाला थोडंसं भावनिक तुम्ही होताय. काय अरुण काकांची आठवण, काय आठवणी तुमच्या मनामध्ये आहेत? अरुण काका जगताप जे माणूस होता ना, तो थोडक्यात सांगायला पाहिजे, त्यांच्यासारखा माणूसच होणार नाही दुसरा माणूस.
ते मित्र कसा असावं, म्हणजे प्रत्येकाला घेऊन, ते विरोधकाला बी घेऊन चालणारे माणसं, प्रत्येक जाती जमातीला घेऊन चालणारे, आणि मुसलमान समाजावरती फार प्रेम करणारे माणसं. ते इतकं प्रेम करणारे का ते मुसलमान, असं नाही वाटत का मला का त्यांनी कधी जेवण असन का कधी म्हणले नसन. प्रत्येक म्हणजे त्यांनी मुसलमान समाजाच्या प्रत्येक कामाला इतकं, आणि त्यातलं आमच्या समाजाबद्दल इतकं चांगलं माहीत होतं. काही टायमाला असं झालं का जर नमाजचा टाइम झाला तर ते म्हणायचे, हाजी साहेब तुमको नमाज कोणी जाणे का. म्हणजे इतकं त्यांना आमच्या धर्माबद्दल किंवा याच्यावर इतका आदर होता त्यांना काकांना. एकंदरीत आपण पाहतो की कुठेतरी लोकप्रतिनिधी आमदार संग्राम जगताप यांची हिंदुत्ववादी भूमिका झालेली आहे, आणि हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर आमदार जगताप मुस्लिम समाजावर टीका करतात वारंवार. आपण माध्यमांमध्ये पाहतो. आमदार संग्राम जगतापवर बोलत असताना लोक असं पण म्हणतात, यार अरुण काका जगताप दैवतच होते, अरुण काका जगताप फार चांगलेच होते. म्हणजे लोकांच्या प्रती अरुण काका जगताप यांच्याबद्दल एक प्रेम आहे, आदर आहे ना. संग्राम भैयाबद्दल बी आहे का त्यांनी नगरच्या विकासासाठी, संग्राम भैया माझ्याबरोबर आम्ही एक डेस्कवर बसायचो. ते महापौर होते, मी उपमहापौर होतो. त्यांनी मुकुंद नगरसाठी बरेच प्रयत्न केले कामासाठी. त्यांनी त्या टायमाला नगर उद्यान आणलं, पाण्याची टाकी झाली, फेस्टिव्ह योजना आणली, गटर भुवारी आणली, बरेचसे कॉन्क्रीटचे रस्ते केले. त्यांनी मुकुंद नगरसाठी फार मला मदत केली, आणि मुकुंद नगरच्या विकासाला त्यांनी फार प्रयत्न केलं. मुकुंद नगरकरांनी तुम्हाला अपक्ष म्हणून निवडून दिलं. मुकुंद नगरकरांनी प्रेम दिलं तुम्हाला, त्यांनी साथ दिली तुम्हाला, त्यांनी तुम्हाला उपमहापौर पर्यंत पोहोचवलं. लोकांचं एवढं प्रेम होतं, त्याच मुकुंद नगरकरांना सोडून तुम्ही मुकुंद नगरला सोडून तुम्ही पळ काढला. मला मुकुंद नगर सोडून पळ नाही काढ. आज मी मुकुंद नगरमध्ये माझं घर आहे, तिथं मी मुकुंद नगरमध्ये रोज माझं जाणं आहे. मी पळ नाही काढला. मी माझे काही प्रॉब्लेम असल्यामुळं मी राजकारणातून म्हणजे थोडक्यात मला उभा राहता नाही आला त्या टायमाला. का राजकारण सोडलं तुम्ही? मला ते ॲडजस्ट होत नव्हतं, म्हणजे माझ्या घरी करायला. हजारो लोकांची मनं तोडून तुम्ही निघून आला. नाही, हजाराच्या लोक. पण मी मुकुंद नगर कधीच सोडला नाही. मी सोशलमध्ये माझ्यासारखं मुकुंद नगरमध्ये प्रत्येक माणसाला तुम्ही विचारू शकता का मी फक्त पदावर नाही राहिलो, पण कामासाठी मी आज बी मुकुंद नगरसाठी आहे. मी आज बी मुकुंद नगरचे प्रत्येक कामाला, जे बी काम असतात. आज मुकुंद नगरसाठी कब्रस्तान नव्हतं, मी मुकुंद नगरला आम्ही कब्रस्तान करून दिलं. स्वतःच्या खर्चाने खरेदीने आम्ही मुकुंद नगरला कब्रस्तान दिलं. जर स्वखर्चातून मुकुंद नगरसाठी कब्रस्तान बनवलं? हो, आम्ही स्वतःच्या पैशाने आम्ही कब्रस्तान खरीदून मुकुंद नगरला आम्ही कब्रस्तान दिला. तिथं दफनभूमी नव्हती, फक्त एकच होती दर्गा दायऱ्याची. त्याच्यासाठी आम्ही बाहेर जावं लागायचं. त्यासाठी सगळे जे बाहेरचे लोक आले त्यांना प्रॉब्लेम यायचा, म्हणून आम्ही ते दिलं. मग आम्ही प्रत्येक प्रयत्न, मग दर्गा दायऱ्यामध्ये जिल्हा परिषद शाळा होती, ती शालिनी ताई त्या टायमाला जिल्हा अध्यक्ष होती. तर त्या टायमाला आम्हाला मुन्शी, रफिक मुन्शी म्हणून त्यांची ओळख असताना आम्ही त्याला प्रयत्न करून शाळा दिली. अशी कोणती मुकुंद नगरला आज बी मुकुंद नगरसाठी एज्युकेशन आम्ही अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेलफेअर फाउंडेशन चालवतो. त्या माध्यमातून आम्ही समाजाचं नेतृत्व देतो, आम्ही एज्युकेशनला काम करतो, आम्ही हॉस्पिटलचे कामं करतो, आम्ही गोरगुरबाचे लग्नाचे काम करतो. जे आमच्याने होते मुकुंद नगरला कधी सोडलं नाही. सामाजिक काम आपण फार करता. मुकुंद नगरमध्ये ज्या वेळेला आपण आतमध्ये घुसतो त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती, तो वयस्कर असो, तरुण असो, लहान मुलगा असो, यांना तुमची आठवण येते. त्या हाजी नजीरची आठवण येते, ज्या हाजी नजीरने तो रस्ता बनवला, तुमच्या कार्यकाळात झाला. प्रत्येक वेळेला मुकुंद नगरकर तुम्हाला एक आठवण करतो तुमची. आणि तुम्हाला असं कुठं वाटलं नाही की हजारो लोक आपल्यासोबत होते, ते आपलं कुटुंब होतं, ते आपले भाऊ होते, त्यांच्यासोबत आपण तिथं राहायला पाहिजे होतं, त्यांच्या मदतीसाठी आजही उभं राहायला पाहिजे होतं, तुम्ही अचानक असं सोडून त्यांना आले? ते लोक त्या गोष्टीच्या आठवणीमध्ये जगतायत. तुम्हाला वाटत नाही कधी परत आपण आलं पाहिजे? आले पाहिजे, बिलकुल वाटतं. आज बी मला नाही वाटत का मुकुंद नगरमध्ये कोणतं घर असन किंवा कोणता मित्र असन, कोणत्या समाजाचा माणूस असन जे मला प्रेम करत नाही. मी आज बी त्यांच्याबरोबर आहे. हे मला दुसरं हे सांगायचं का मला महापालिकामध्ये मी सोडल्यानंतर बी किंवा कोणत्या नगरसेवकाला सांगितल्यानंतर बी जर काय काम असलं मी फोन केला आज बी, तर पालिकाचे बी लोक माझं ऐकतात. प्रत्येक नागरिकाची जे सुविधा द्यायचं काम आहे आजही मी फोन त्यांच्यासाठी काम करतो. मला ज्यांची जे जे प्रॉब्लेम असेल ते आज बी मी सॉल्व्ह करतो. जेवढं प्रत्येक अधिकारी मला तेवढी इज्जत देतो, तेवढं माझं ऐकतो. साहेबाकडे गेल्यानंतर कोणते बी ऐकता आले तर कधी काही नाही. जर काय प्रॉब्लेम आला तर आम्ही काकाकडे जायचो का काका तुम्ही हे काम आमचं सॉल्व्ह करून द्या. आमदार संग्राम भैयांकडे जाता आता? हो, आमचं आता एवढ्यात आमच्या आमदार संग्राम भैयाकडे मी नाही गेलो एवढ्यात, पण ते त्यांचं प्रेम घरापासून आहे, म्हणजे फॅमिली प्रेम आहे. सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना भेट होते?
आणि एवढ्या इलेक्शनच्या नंतर कधी भेट झाली त्यांची माझी. तुम्ही जायला टाळता? नाही, मी जायला टाळत नाही, पण आज काय चाललंय आता त्यांनी जायला टाळता? नाही, मी टाळत नाही, जायला नाही टाळत. आमदार संग्राम जगतापकडे आता एक मित्र आहे तुमचे म्हणून तुम्हाला तो प्रश्न प्रामुख्याने मी विचारतो. सोबत काम केलेलं आहे आणि एक मैत्री असते, म्हणजे कुठं आम्हाला जरी ते भेटले, कोणी लोकप्रतिनिधी असो, आम्हाला भेटलं की ते आमच्याशी बोलणार हे करणार, तुमची एक मैत्री होती. मग कुठं असं वाटतं की आता राजकारणामधनं आपण बाहेर झालो म्हणून त्यांचं संपर्क येत? मला त्यांनी फार मी जेव्हा उपमहापौर होतो मला काहीच माहित नव्हतं. मला संग्राम भाईंनी फार माझी मदत केली त्या टायमाला. आम्ही मार्गदर्शक त्यांनी केलं मला त्या टायमाला. हाजीसाहेब असं नाही, असं करावं लागेल, हाजीसाहेब हे काम नाही, हे करावं लागेल, या पद्धतीने करावं लागतं, हे असं बोलावं लागतं. त्यांनी मला फार मदत केली. आम्ही डेस्कवर बसायचो, मला नमाजचा टाइम झाला तर ते सांगायचे, हाजीसाहेब जा क्या होतो, नमाज कुठे आहे. म्हणजे ते फार त्यांचे म्हणजे इतके चांगले, हो सगळे माझे लय चांगले, त्यांचे विचार बी लय चांगले आहेत, त्यांचे सगळं चांगले. आता त्यांना जे राजकारण करायचंय, आज ते ज्या पक्षात आहे किंवा जे त्यांच्या पद्धतीने त्यांना चाललंय साधिक आहे. त्यांना जी नाराजगी आहे आमच्या समाजाने त्यांना ह्या वेळेस मतदानाला कमी हे केलं, नाही तर सगळा समाज त्यांच्याच मागं होतं. ह्या वेळेला त्यांना मतदान कमी पडल्यामुळे त्यांची नाराजगी आहे. आणि ती नाराजगी आम्हाला असं वाटत होतं का ती बसून आम्ही सगळे भेटून त्यांची दूर करावं, पण ते असा योग आला नाही. आणि राजकारणामध्ये ते आता फार पुढे गेलेत. तर असं वाटतंय का आता ते आपण जर त्यांना पुढे गेले, हाजी नजीर मागे राहिले नाही, आम्ही आज बी त्यांच्या बरोबर आहोत. ते पुढे अजून जावा, ते मंत्री व्हावं, आमची तर अशी अपेक्षा आहे की ते मंत्री व्हावा नगरात. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की महापौर व्हावं? मला नाही वाटलं कधी असं महापौर. मी राजकारणातून दिवस आलो, म्हणजे थोडक्यात मला असं वाटलं की मी राजकारणापेक्षा समाजकार्य चांगलं करू शकतो. जे राजकारणाला करायला लागतो ते मी तेवढं राजकारणामधनं आपण बाहेर का पडलात? नाही, राजकारण म्हणजे तुम्ही अपक्ष म्हणून अनेक लोक आहेत पक्षाच्या चिन्हावर उभा राहतात आणि 20-20 वर्ष संघर्ष करतात पण निवडून येत नाही. हाजी नजीर एकदा उभा राहिले, निवडून आले, लगेच उपमहापौर झाले, म्हणजे कारकीर्द चांगली होती, अचानक एक्झिट का झालात? नाही, त्यासाठी कारण असं आहे की मी त्याच्यासाठी माझ्या घराची फार जोखमदारी, समाजाची फार जोखमदारी, आणि मी फक्त नगरसेवक म्हणून काम नाही करणार, मी एक समाजसेवक म्हणून पूर्ण नगर जिल्ह्याचं नेतृत्व माझ्या डोक्यात आहे. मी प्रत्येक कामासाठी असं जे चांगलं काम असेल, जे सामाजिक असं, एज्युकेशन असेल, मेडिकल फील्डमध्ये, मी सगळ्या कामाला समाजाच्या बरोबर आहे. आणि फक्त मुसलमान नाही, मी प्रत्येक समाजाचे संघ काम करण्यास पसंत करतो. म्हणून मला नगरसेवक एक राजकारणी राहून ते समृद्धीने राहू शकतो. मी असं वाटत होतं मला की मी कुणी बी आलं तर मला ते मित्र आहे, तो घरचा माणूस आहे, मी प्रत्येकाच्या संघ असं राहू शकतो. आणि हे माझा रिझल्ट समाजाने मला, हे नगर शहरामध्ये एक मामुली माणूस, जे एक गजफिटर काम करणारा माणूस, आज देवानी मला इतकं हे दिलंय. सगळ्या गोरगरिबाची आशीर्वादानी, नगरकरांच्या आशीर्वादानी आज मला एक खुर्चीवर बसवलं. इतकी इज्जत आहे माझी. कोणताही समाज आला का मला कधीही, मला असं व्यापारी तबका असू, गोरगरीब असू, स्लम एरिया असू, प्रत्येक समाजाचा माणूस माझ्या संमतमध्ये आहे. माझं कुणाच्या बरोबर बैर नाही, माझं कुणाच्या बरोबर हे नगर माझ्यासाठी एक आदर आहे. नगरकरांनी मला उपमहापौर केलं, नगरकरांच्या लोकांनी फार मला इज्जत दिली, व्यापारामध्ये इज्जत दिली, सामाजिक इज्जत दिली, मला प्रत्येक ठिकाणी गौरव भेटतो. असं कोणता व्यापारी असन, कोणता कार्यकर्ता असन, कोणता नागरिक असन, कोणत्या खात्याचे लोक असतात ते जे मला प्रेम नाही करीत, सगळ्या लोकांबरोबर माझे संबंध चांगले. प्रेमावरनं तुमच्याकडे एक विषय मला असा तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न, की आज आपण पाहतो की एखादा जर माणूस नगरसेवक झाला तर त्याच्या अंगावरती खादी असते, त्याचे ते गाडी स्टाईल, त्याच्या हातामध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये सोनं, आणि तो एक खुर्ची घेऊन बसलेला असतो, त्याच्याकडे जायला लोक घाबरतात. हाजी नजीर ज्यावेळेस उपमहापौर होते तर तुम्हाला लोक खालून देखील आवाज द्यायचे, हो हाजी साहेब आम्हाला इधर गाडी भेजो, कचरे गाडी भेजो. म्हणजे हे कसं तुमच्यासोबत होतं आणि तुम्ही ते कसं हँडल केलं? तुम्हाला कधी गर्व नाही दिसला, तुमच्या हातात कधी सोनं नाणं दिसलं नाही, किंवा तुम्ही तुमच्यामध्ये तो ॲटिट्यूड दिसला नाही? कशी नाळ तुमची लोकांसोबत जमलेली आहे? नगरसेवकाचं कारणच हे होतं की लोक मला प्रेम करायचे. सामान्य माणसामध्ये मी काम करणारा माणूस, सामान्य लोकांमध्ये बसणारा माणूस, मी गरीब घरातून आलेलो माणूस आहे. माझे काही फार मोठं हे नव्हतं. मुकुंदनगरला जेव्हा मी राहायला गेलो 17 वर्षापूर्वी, माझ्या इलेक्शनच्या अगोदर, तर मुकुंदनगरमध्ये रस्ते नव्हते, सगळं चिखल, पाणी नाही, ड्रेनेज नाही, फार व्यवस्था खराब होती मुकुंदनगर. मी जेव्हा नगरसेवक म्हणून गेलो, मी उभा यासाठी आलो का मी मुकुंदनगरसाठी काय करू शकतो होतो, म्हणून यासाठी गेले. लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मला अपक्ष निवडून दिलं. आणि या माध्यमातून मला जेवढं काम करता आलं सत्ता असल्यामुळं तेवढं मी केलं. जेवढं आज बी सगळ्या गल्लीचे कॉन्क्रीटचे रस्ते बघा, कोणते टिकले नसते. 15 वर्ष रस्ते राहणं ही फार मोठी गोष्ट आहे.
पाण्याची टाकी, ड्रेनेज. रस्ते राहिलेत पण हाजी नजीर राहिले नाही तिथं. हाजी नजीर नाही राहिले, पण हाजी नजीरचे जे विचार आहे, हाजी नजीरचे जे कामाची पद्धत आहे, ती आज मी मुकुंद नगरवाले माझ्यासाठी प्रेम करतात. आणि प्रत्येक माणूस सांगतो की हाजी साहेब तुम्ही इथं उभं राहायला पाहिजे. उभं राहणार नाही, मी उभं नाही राहणार, पण समाजाचे त्यांचे सगळे कामं मी करणार. जेवढं मी माझ्याकडून होऊ शकतं तेवढे मी कामं. भविष्यात राजकारणात यायचा प्लॅन आहे? नाही, कधीच नाही. सामाजिक कार्यक्रम आपल्याला. हाजी नजीर असं म्हणतात की माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी चुकी म्हणजे मी राजकारणात येणं. हे खरंय? नाही, असं नाही म्हणता येईल. मला राजकारण आल्यामुळे उपमहापौर मला पद भेटलं, मला समाजाने इज्जत दिली, माझी ओळख झाली, असं नाही म्हणू शकत का माझी चूक आहे. मी ते नाही झालं असतं तर एवढं समाजाने मला एवढी ओळख मला भेटली नसती. हे उपमहापौर पद मिळाल्यामुळं मला जिल्ह्यात एवढी मोठी इज्जत भेटली, त्याच्यावर मी कधीच म्हणू शकत नाही असं करायचं. एकंदरीत आपण पाहतो की ज्या वेळेला एक सर्वसाधारण माणूस असतो, तो घरामध्ये त्याच्या मुलीचं लग्न असलं किंवा काही शुभारंभ कार्यक्रम असला तर तो एक नियोजन असतो त्याचं की मुलीचं ह्या वर्षात लग्न करायचंय, तो ते आटोक्यामध्ये घेत असतो. दवाखान्याचा प्रश्न असतो, लोक पॉलिसीज करतात, परंतु काही लोक पॉलिसीला प्राधान्य देत नाही. हक्काने तुमच्याकडे ते लोक येतात, 12 वाजता देखील ते लोक येतात. काही तुम्हाला त्यांच्याकडनं मताची आज अपेक्षा नाहीये, पण त्याच पद्धतीने तुम्ही मागे ज्यावेळेस काम करत होते त्याच पद्धतीने आत्ता देखील काम करतात. मग एवढं हाजी नजीर हे समाजासाठी एवढं काय योगदान देतात? मग ही तर इज्जत मला जी भेटली ना, ही जी प्रेरणा मला भेटली गोरगरिबाची, ह्याच्यामध्ये मला फार आनंद भेटतो. आणि हे मी करत राहिलो म्हणून हाजी नजीर झालो. हे जे माझं कर्तव्य मी पाळतो म्हणून आज लोक मला प्रेम करतात. जर मी नाही केलं तर हाजी नजीरची काही ओळख न राहिली असती. हे गोरगरिबाचे कामं केल्यामुळे आज माझी ओळख आहे. मला आज जे इथं बसलो, जे मला अल्लाने इथं बसवलं, माझे हे गोरगरिबाचे आशीर्वादानेच मला इथं आज बसलो. लोक म्हणतात हाजी नजीरनी मुकुंद नगरमधनं एक्झिट व्हायला नको होतं. नाही, ते आज बी मला म्हणतात का हाजी साहेब तुम्ही लोकांना वाऱ्यावर सोडून आलात. नाही, कधीच नाही. आज बी मला जे काम, लोकांच्या अपेक्षा भंग करून आलात. नाही, असं कधीच होणार नाही. मी आज बी लोकांचा विश्वास तोडून आला. नाही, हे चुकीचं आहे. असं काही बी नाही केलं. लोकांना न विचारता गायब झालात. नाही, लोकांचा विचार कधीच नाही झालो. मी प्रत्येक कार्यक्रमाला का तुम्ही एक्झिट झालात? नाही, मी समाजकार्यासाठी झालो. मला राजकारणापेक्षा समाजकार्य चांगलं आवडतो. प्रत्येक माणूस ला घेऊन चालणार मला वाटतं. एक नगरसेवक फक्त एक पक्षाचा किंवा एक नगरसेवक पदाचा असतो, पण एक समाजकार्य काम करणारा त्याला काही सीमा नसती. ते प्रत्येक जाती जमाती शहराचे बाहेर कुठं बी ते काम करू शकतो. आणि मी प्रत्येकाच्या मनात काम करणार, मनात बसणारा माणूस तयार होण्यासाठी. मला असं नाही वाटत का मी फक्त एक नगरसेवक असल्यामुळे झालं, असं नाही. लोकांनी मला सांगायला पाहिजे, माझ्या गेल्यानंतर बी लोकांनी सांगायला पाहिजे की हाजी साहेब माणूस कसा होता. तुम्हाला एक प्रामुख्याने एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हाजी नजीर ही भूमिका सोडा, तुम्ही उपमहापौर होतात, ही भूमिकाही तुमची बाजूला सुद्धा. एक सर्वसामान्य नागरिक आणि एक सुशिक्षित नागरिक म्हणून मुकुंदनगरमध्ये तुम्ही राहत होते. मुकुंदनगर कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय सुविधा आज कमी आहेत, कशा डेव्हलप झाल्या पाहिजे, आणि मुकुंदनगरच्या सर्वांगीण विकासासाठी काय उपाययोजना आखल्या पाहिजे, एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, मुकुंदनगर जे आहे हे एक आज 50,000 लोकांची त्यांची वस्ती आहे. आणि सगळे बाहेरून लोक आलेले, प्रत्येक जाती जमातीचे तिथं लोक आहे. तिथं रस्ते चांगले पाहिजे, तिथे शाळा पाहिजे, एज्युकेशन तिथं चांगलं पाहिजे, स्वच्छता तिथं चांगली पाहिजे, तिथं पाण्याची सुविधा चांगली पाहिजे, खेळणारे ग्राउंड तिथले चांगले पाहिजे, आणि सगळ्यात मोठी कानून व्यवस्था तिथली चांगली पाहिजे. का तिथे समाज जे एक फक्त मुसलमान नाही, प्रत्येक धर्माचा माणूस तिथं राहतो. आणि सगळ्यांनी मिळून एक स्वच्छ मुकुंदनगर व्हायला पाहिजे. सिटीपेक्षा सगळ्यात जवळ जर पाहिजे तर मुकुंदनगर आहे. आज आमच्या मुकुंदनगरमध्ये इतके एज्युकेटेड आणि इतके चांगले लोक आहे का त्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी आज चांगले नगरसेवक, एज्युकेटेड नगरसेवकची गरज आहे. जे काम करणारे, ज्यांची विचार चांगली, व्हिजन त्यांचं चांगलं आहे, असे नगरसेवकची तिथं गरज आहे. नगरसेवक फक्त एक निवडून आला त्याचं वार्डमधलं ते काम नाही. नगरसेवकची जोखमदारी आहे का माझा समाज, माझा एरिया कसा राहायला पाहिजे, तिथेची कानून व्यवस्था कशी राहिली पाहिजे, तिथाचा माहोल कसा राहायला पाहिजे, हे सगळा विचार करून नगरसेवकांनी करायला पाहिजे. नगरसेवक जेव्हा येतो ते लोकप्रतिनिधी फक्त याचा नसतो, निवडून आल्यानंतर त्याच्या वाढची त्याची जोखमदारी असते का त्यांना मी रस्ता कसा देऊ शकतो, त्यांना ड्रेनेज कसं देऊ शकतो, त्यांना लाईट कशी देऊ शकतो, त्यांना पाणी कसं देऊ शकतो, स्वच्छता कशी देऊ शकतो, त्यांना एज्युकेशन कसं देऊ शकतो, महापालिकाचं हॉस्पिटल मी तर कसं आणू शकतो. हे सगळ्या गोष्टी ज्या असतात लोकांना जास्त अपेक्षा नसती का रस्ता चांगला राहिला पाहिजे, ड्रेनेज पाहिजे, आम्हाला उजेड पाहिजे, शाळा पाहिजे, एक हॉस्पिटल पाहिजे, आणि रस्ते मोकळे पाहिजे, तिथं यायला जायला लोकांना अतिक्रमण नको. ही नगरसेवकाची जोखमदारी असते. आणि 2 समाजाला घेऊन चालणारा, सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एक नगरसेवकची जोखमदारी असते.
तुम्ही ज्या वेळेला उपमहापौर होतात त्यावेळेला मुकुंदनगरमध्ये जायचे, आजही तुम्ही मुकुंदनगरमध्ये जातात, काय फरक जाणवतो? मुकुंदनगरला मी जे केलेले रस्ते ते आज बी तेच रस्ते आहे, जसं ते व्हायला पाहिजे होतं. ते विकास मुकुंदनगरला नाही झाला, जे प्रयत्नातून त्यांनी करायला पाहिजे होतं झाला. असं मी नाही सांगत का त्याचा विकास नाही झाला, पण आज मुकुंदनगरचा मुख्य रस्ता जे आम्ही नगर उद्यानमध्ये घेतला होता ते आज बी ते नगर उद्यानचाच रस्ता आहे. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यावर काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण आज एवढ्या वर्षात त्याचं ज्येष्ठ म्हणून जे नगरसेवक आहेत त्यांना मार्गदर्शन करावं असं वाटत नाही कधी? नाही, प्रत्येक नगरसेवक जे निवडून येतो ना त्याला बी असं वाटतं का विकास व्हावा, पण त्या विकास मार्गदर्शन करत नाही? हो करतो ना मी. कोणाला करता? नाही, मी असं नाव घेऊ शकत नाही कुणा करतो, पण कोणकोणत्या नगरसेवकांना आतापर्यंत मुकुंदनगरच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केलंय? नाही, मी ऐका ना, मला सगळे नगरसेवक जे आता निवडून आले किंवा आजी माझे सगळे माझे मित्र आहे, सगळ्यांनी काम केलं. आता ज्याच्या त्याची कामाची एक आपली ही सीमा असते, त्यांनी कसं त्याच्यावरती निधी आणावा, कसं ते काम करून घ्यावा. आज कसं आहे का हे नगरसेवकाला निवडून आल्यानंतर फार लोकांची अपेक्षा असते का काम व्हावा, तेवढेच वाढ जास्त म्हणजे लोकांची डिमांड जास्त असते, नगरसेवक तेवढं पूर्ण करू शकत नाही. त्यांना वरून आमदारची निधी, खासदारची निधी, मंत्रीकडून निधी हे उपलब्ध करून मग त्यासाठी सत्यामध्ये भागीदारी पाहिजे. हे सगळे जी योजना आहे ती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सत्ताची भागीदारी असणे फार गरजेचं असतं. का आज निधी म्हणल्यावर एवढं मोठं आपला नगर शहर आहे, फक्त एक मुकुंदनगर वार्ड 4 वार्ड असल्यामुळे ते हे नाहीये. पूर्ण शहराची जोखमदारी महापौराची असती किंवा आमदाराची असती, तर सगळीकडे निधी आणण्यासाठी किंवा सगळीकडे आणणे हे नगरसेवकांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि बगर काम केल्याशिवाय नाव होत नाही, कामाने नाव होतो. आणि प्रत्येक नगरसेवकची अपेक्षा असती, आता त्याची व्हिजन असतो त्यांनी करायला पाहिजे. जे आपल्या लेवलला त्यांनी जे केलं ते चांगलं केलं, आपण त्याला नाही म्हणू शकत का त्यांनी का कमी नाही केलं का नाही केलं. प्रत्येक नगरसेवकची निवडून आल्यानंतर ती जोखमदार असते, त्यांनी आपली ती जोखमदारी पाळायला पाहिजे. तुम्हाला एक मी 5 प्रश्न विचारणार आहे रॅपिड फायरमध्ये. तुम्हाला न विचार करता अंतकरणातून बोलायचे, जे आता तुम्ही विचार करून सगळ्या गोष्टी मांडल्या, तुम्हाला मनातून सांगायचे. तुम्ही जगताप फॅमिलीसोबत काम केलं, संग्राम जगताप की अरुण काका जगताप? मी दोन्ही बरोबर काम केलं. तुमची पसंती कोणाला, संग्राम जगताप की अरुण जगताप? अरुण जगताप. मुकुंदनगर की सावेडी? सगळं शहर. मुकुंदनगर की सावेडी? सगळा शहर. तुम्हाला एकच सिलेक्ट करायचं. तुम्ही राहता पूर्वी मुकुंदनगरचे होतात, आज तुम्ही सावेडीमध्ये राहता. नाही, पण मी सावेडी की मुकुंदनगर? मी मुकुंदनगरला विसरणार नाही. काका मुकुंदनगरने मला उपमहापौर पद दिलं आणि सावेडीला विचारू शकत नाही. काका सावेडीचे प्रत्येक नागरिक व्यापारी हे माझे बरोबर आहे, म्हणून माझ्यासाठी शहर माझं जे आहे ते सगळं अहमदनगर शहर. मी कुठं बी गेलो तर रात्री असं होतं की मी नगर शहरला कधी जाऊ. राहण्यासाठी नगर शहर कसं आहे, नगर शहर सारखा शहर नाही. राजकारण की समाजकारण? समाजकार. MIM की काँग्रेस? कोणते? समाजकार. MIM की काँग्रेस? समाजकार. MIM पक्ष तुम्हाला आवडेल की काँग्रेस? समाजकार. नक्कीच हे होते हाजी नजीर. हे मुकुंदनगरमध्ये पूर्वी होते आणि त्यावेळेला त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून मुकुंदनगरकरांनी निवडून दिलं आणि त्यानंतर ते उपमहापौर झाले आणि उपमहापौर झाल्यानंतर अनेक योजना त्यांनी मुकुंदनगरकरांसाठी आणल्या. तसंच शहरासाठी देखील त्यांनी मोठ्या उपाययोजना आणल्या. शहराला, आपल्या जे शहरामध्ये आपण वावरतो त्या मूलभूत गरजांसाठी हाजी नजीर यांनी फार प्रयत्न केले आणि शहरामधल्या अनेक रस्त्यांना, अनेक पाण्याच्या योजनांना त्यांनी शहरभर स्वच्छ शहर राहण्यासाठी देखील काम केलं. ते हाजी नजीर यांच्यासोबत आज आपण चर्चा केलेली आहे. नक्कीच अशा पुन्हा एकदा नवीन व्यक्तिमत्वासोबत आपण भेटूयात आणि त्यांच्याशी चर्चा करूयात. त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर. टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज.